फर्स्ट डेफिनेशन आहे रेटेड करंट. तर आपण रेटेड करंट कशाला म्हणू शकतो किंवा व्हॉट इज मीन बाय रेटेड करंट, किंवा आपण बघू शकतो मोटरवरती बघत असतो सर्किट ब्रेकरच्या जी काय नेम प्लेट असते किंवा एमसीबी असेल, एमसीबीचं जे काय फ्रंट साइड असते त्याच्यावरती रेटेड करंट दिलेला असतो. तर किंवा फ्यूज बघितला आपण, तर फ्यूज वरती पण त्या ठिकाणी रेटेड करंट दिलेला असतो. तर रेटेड करंट म्हणजे काय, तर रेटेड करंट इज इन द फ्यूज इज कॅन कॅरी विदाउट फ्युजिंग. कसला करंट आहे, द करंट इट कॅन कॅरी विदाउट फ्युजिंग. जो काय फ्यूज आहे तर तो फ्यूज मॅक्सिमम किती करंट कॅरी करू शकतो विदाउट फ्युजिंग, म्हणजे फ्यूज ब्लोआउट होण्या पर्यंत जो काय करंट असेल, समजा 5 एम्पियर रेटिंग आहे, तर 0 to 5 एम्पियर ही जी रेंज आहे करंटची, दॅट इज रेटेड करंट. तर मॅक्सिमम किती करंट तो कॅरी करू शकतो, तर 5 एम्पियर रेटिंगचा असेल तर 5 एम्पियर करंट त्या ठिकाणी कॅरी करू शकतो. आणि कधीपर्यंत, फ्युजिंग पर्यंत. तो फ्यूज ब्लो आउट होईपर्यंत आपल्याला माहिती आहे फ्यूज जातो. फ्यूज जातो म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी काय होतं की करंट इन्क्रीज होत जातो आणि एक ठराविक रेटिंग असतं. रेटिंगच्या पुढे जर करंट गेला तर त्या ठिकाणी काय होतं, टेम्परेचर वाढतं, आय स्क्वेअर लॉस जास्त होतो, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं आणि हीट जर त्या ठिकाणी जास्त क्रिएट होत असेल तर तो जो फ्यूज इलेमेंट आहे तो मेल्ट होतो. तो मेल्ट झाला म्हणजेच काय झाला, फ्युजिंग त्या मटेरियलचं झालं, मग तो ब्रेक झाला. तो ब्रेक होईपर्यंत जो काही करंट त्या ठिकाणी असेल दॅट इज रेटेड करंट ऑफ दॅट फ्यूज. और किंवा सर्किट ब्रेकरच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर सर्किट ब्रेकर विदाउट ट्रिप होता, म्हणजे ट्रिप न होता जो काही करंट त्या सर्किट ब्रेकर मधून पास करेल, कॅरी करेल, दॅट इज रेटेड करंट ऑफ दॅट सर्किट ब्रेकर. ठीक आहे. तर हा झाला रेटेड करंट आणि तो प्रत्येक डिव्हाइसच्या नेमप्लेट वरती असतो. प्लस तो काय इंडिकेट करतो की हे जे डिव्हाइस आहे ते किती रेटिंगचं आहे, ते किंवा किती करंट रेटिंगचं आहे, मॅक्सिमम करंट किती घेऊ शकतं, तर त्यासाठी ते रेटिंग त्या ठिकाणी दिलेलं असतं. तर ही फर्स्ट डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर दुसरी आहे ब्रेकिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. आता व्हॉट इज मीन बाय ब्रेकिंग कॅपॅसिटी किंवा मेकिंग कॅपॅसिटी असते सर्किट ब्रेकरची. तर ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय किंवा ब्रेकिंग करंट म्हणजे काय, तर इट इज दी आरएमएस करंट that a circuit breaker is capable of breaking at given recovery voltage and under specified conditions, that is power factor and RRV. ठीक आहे. तर ब्रेकिंग कॅपॅसिटी किंवा ब्रेकिंग करंट म्हणजे काय आहे, तर हा आरएमएस करंट आहे. रूट मीन स्क्वेअर. आरएमएस व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू या सगळ्यांना माहिती आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू. तर त्यातली जी आरएमएस व्हॅल्यू आहे करंटची, तर ती आरएमएस व्हॅल्यू अशी आरएमएस व्हॅल्यू करंटची की जी कॅपेबल आहे ब्रेकिंग होण्यापासून किंवा ब्रेकिंग होईपर्यंत तो करंट त्या ठिकाणी फ्लो होईल. कधी, ज्यावेळेस रिकव्हरी व्होल्टेज त्या सर्किट ब्रेकरच्या अक्रॉस क्रिएट होईल किंवा सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्टच्या अक्रॉस क्रिएट होईल आणि ती एक स्पेसिफिक कंडिशन त्या ठिकाणी असणार आहे. ती कुठली आहे, पॉवर फॅक्टर असेल, रेट ऑफ राईज ऑफ रिकव्हरी व्होल्टेज असेल. तर ह्या स्पेसिफाईड कंडिशन्स मध्ये रिकव्हरी व्होल्टेज जर त्या सर्किट ब्रेकरच्या अक्रॉस आपण त्या ठिकाणी अप्लाय झालं आणि त्यावेळेस सर्किट ब्रेकर ब्रेक नाही झाला कुठपर्यंत, तर त्या करंटची जी व्हॅल्यू आहे जिथपर्यंत सर्किट ब्रेकर ब्रेक होणार नाही, तो ब्रेकिंग करंट किंवा आरएमएस व्हॅल्यू जी आहे करंटची ती हँडल करल. ठीक आहे. आरएमएस म्हणतोय मी, मॅक्सिमम नाही. तर जी काय आरएमएस व्हॅल्यू आहे करंटची ती सर्किट ब्रेकर हँडल करल विदाउट ट्रिपिंग. तर ती जी व्हॅल्यू असणार आहे ब्रेकिंग आरएमएस व्हॅल्यू करंटची, दॅट इज ब्रेकिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट सर्किट ब्रेकर, किंवा आपण म्हणू शकतो त्याला की ब्रेकिंग करंट ऑफ दॅट सर्किट ब्रेकर. पण कधी, ज्यावेळेस रिकव्हरी व्होल्टेज तिथं प्रेझेंट असेल त्यावेळेस सांगतोय मी. आता ब्रेकिंग कॅपॅसिटी फॉर्म्युल्यामध्ये पण त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो कशा प्रकारे, तर इथं एक फॉर्म्युला दिलेला आहे छोटासा. तर ब्रेकिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर इज इक्वल टू √3 into P into I into 10⁶, that is mega volt ampere. MVA rating of that circuit breaker is the breaking capacity of that circuit breaker. म्हणून तिथे 10⁶ लावलेले आहेत. मला असं VA मध्ये म्हणजे किती, समजा 25 VA, 30 VA, 100 VA असं रेटिंग तुम्हाला ब्रेकिंग कॅपॅसिटी पाहायला भेटणार नाही. तर ही ब्रेकिंग कॅपॅसिटी जी आहे ती किलो अँपिअर मध्ये किंवा
मिली व्होल्ट अँपिअर मध्ये किंवा केव्हीए मध्ये तुम्हाला सर्किट ब्रेकरची त्या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. दिस इज दी ब्रेकिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर. आणि कशामध्ये असते तर आरएमएस व्हॅल्यू मध्ये असते, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेकिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर. तर मेकिंग कॅपॅसिटी ही ब्रेकिंग कॅपॅसिटी पेक्षा जास्त असते. ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय तर पीक व्हॅल्यू. द पीक व्हॅल्यू ऑफ करंट ड्युरिंग फर्स्ट cycle of current wave after the closure of circuit breaker contacts is known as making capacity of circuit breaker. तर ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? आता ही एसी आणि डीसी दोन्ही पण ह्याला लागू पडते सर्किट ब्रेकरला, इन्क्लुडिंग डीसी कॉम्पोनंट्स म्हटलेले तिथं. तर पीक व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे काय? सॉरी, मेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. पण कधीची पीक व्हॅल्यू? ज्यावेळेस सर्किट ब्रेकरची कॉन्टॅक्ट फर्स्ट सायकल मध्ये, जे आपण सायकल बघतो साइन वेव्ह, ती जी फर्स्ट सायकल असते त्या फर्स्ट सायकल मध्ये ज्यावेळेस सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट क्लोज होतील, ठीक आहे, ज्यावेळेस सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट क्लोज होतील, तर ते सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यानंतर त्या ठिकाणी फर्स्ट सायकल मध्ये जी काय त्या ठिकाणी पीक व्हॅल्यू असणारे करंटची, दॅट इज मेकिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी इथे ड्रॉ करतो वेव्ह फॉर्म. ठीक आहे. तर ही अशी आपली वेव्ह फॉर्म आहे. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट सायकल कुठली आहे? तर इथं जर तुम्ही पाहायला गेलं तर ही मी रब करतो. ठीक आहे. तर एकच सायकल मी ड्रॉ करतो, फर्स्ट सायकल. ही झाली आपली कम्प्लीट सायकल. आता ह्याच्यामध्ये पीक व्हॅल्यू कुठल्या कुठल्या आहेत? इथे एक पीक व्हॅल्यू आहे. ठीक आहे. पीक व्हॅल्यू. नंतर इथं निगेटिव्ह पीक व्हॅल्यू आपल्याला पाहायला भेटेल. दिस इज पीक व्हॅल्यू ऑफ दॅट करंट. तर ह्या पीक व्हॅल्यूच्या वेळेस समजा ही फर्स्ट सायकल आहे. दिस इज फर्स्ट सायकल, फर्स्ट हाफ सायकल. म्हणजे एक पूर्ण एक सायकल आहे, त्याच्यामधली फर्स्ट हाफ सायकल आणि सेकंड हाफ सायकल. ड्युरिंग दॅट सायकल, होल सायकल, ठीक आहे, ही जी एक कम्प्लीट सायकल आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक कम्प्लीट सायकल आहे. तर ह्या फर्स्ट सायकल मध्ये ज्यावेळेस सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट क्लोज होतील, मग ते पॉझिटिव्ह मध्ये असतील किंवा निगेटिव्ह मध्ये असतील, ज्यावेळेस सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट क्लोज होतील, समजा ह्या फर्स्ट सायकलला सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट क्लोज झाले, ठीक आहे, आणि ह्या सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यानंतर या ठिकाणची जी काय व्हॅल्यू असेल, तर ती जी व्हॅल्यू असणार आहे करंटची, दॅट इज मेकिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट सर्किट ब्रेकर. आणि ही मॅक्सिमम व्हॅल्यू असते, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? दिस इज आरएमएस व्हॅल्यू. आता ब्रेकिंग कॅपॅसिटी आणि मेकिंग कॅपॅसिटी मधलं रिलेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा. असं पण तुम्ही लिहू शकता, मेकिंग कॅपॅसिटी इज इक्वल टू 2.55 इंटू सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी. जी काय ब्रेकिंग कॅपॅसिटी असेल तिला जर तुम्ही 2.55 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं, तर ती त्या ठिकाणी काय होणार आहे? मेकिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट सर्किट ब्रेकर. आणि हे कुठून आलेलं आहे? तर इट इज द रिलेशन बिटवीन आरएमएस व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू वरून ही जी गोष्ट आहे तुमची, म्हणजे 2.55 हा जो फॅक्टर आहे तो ते त्या फॉर्म्युल्यावरून आलेला आहे. जे काय बेसिक आपण फॉर्म्युले बघतो किंवा बेसिक फॅक्टर आहेत, पीक व्हॅल्यू आहे, नंतर तुमच्या आरएमएस व्हॅल्यू आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू आहे. तर हे जे आहे त्याच्यामधलं जे रिलेशन आहे त्याच्यावरूनच हा फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तर मेकिंग कॅपॅसिटी इज इक्वल टू 2.55 इंटू सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट सर्किट ब्रेकर. तर या 3 डेफिनेशन आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय अजून दुसऱ्या डेफिनेशन आहेत एक दोन त्या पाहायच्यात. तर त्या 3 डेफिनेशन आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथं बघू शकता की शॉर्ट टाइम रेटिंग एक आहे. तर शॉर्ट टाइम रेटिंग म्हणजे काय? तर शॉर्ट टाइम रेटिंग म्हणजे काय? इट इज द पिरियड फॉर विच द सर्किट ब्रेकर इज एबल टू कॅरी फॉल्ट करंट व्हाईल रिमेनिंग क्लोज. ठीक आहे. तर शॉर्ट टाइम रेटिंग म्हणजे काय? सर्किट ब्रेकर जो आहे तर तो जो काय फॉल्ट करंट असेल तो कॅरी करू शकतो. म्हणजे सर्किट ब्रेकर आलेला आहे, सर्किट ब्रेकर फॉल्ट करंट आलेला आहे, पण तरी पण सर्किट ब्रेकर काय आपला क्लोज पोझिशनला आहे, म्हणजे करंट त्या ठिकाणी पास होतोय. पण कुठला करंट? फॉल्ट करंट. तर तो जो फॉल्ट करंट आहे जेवढा पिरियड त्या सर्किट ब्रेकर मध्ये राहील ट्रिप होण्या अगोदर, फॉल्ट आल्यानंतर सर्किट ब्रेकर काही वेळानंतर ट्रिप होतो, एक सेकंद 2 सेकंद किंवा मायक्रो सेकंद मध्ये. तर तो जो पिरियड आहे फॉल्ट आल्यानंतर सर्किट ब्रेकर ट्रिप होईपर्यंत,
तो जो त्या ठिकाणी टाइम पिरियड आहे दॅट इज शॉर्ट टाइम रेटिंग ऑफ दॅट सर्किट ब्रेकर. म्हणजे किती फॉल्ट करंट तो सर्किट ब्रेकर कॅरी करू शकतो, दॅट इज शॉर्ट टाइम रेटिंग ऑफ दॅट सर्किट ब्रेकर. आता हे बाकीचं सगळं बघितलेलं आहे, रेटेड नॉर्मल करंट, रेटेड ब्रेकिंग कॅपॅसिटी, रेटेड सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट. सिमेट्रिकल ब्रेकिंग करंटचा पण फॉर्म्युला इथे दिलेला आहे पहा, जो आपण त्या फॉर्म्युला मध्ये बघितला. तर सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट इज इक्वल टू ब्रेकिंग कॅपॅसिटी डिवायडेड बाय √3 इंटू रेटेड व्होल्टेज. ठीक आहे, ब्रेकिंग कॅपॅसिटी जी आहे त्याला तुम्ही √3 रेटेड व्होल्टेजने जर डिवाइड केलं तर दॅट इज सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट सर्किट ब्रेकर. ही जो फॉर्म्युला आपण इथं पाहिलेला आहे या चॅप्टर मध्ये किंवा नोट्स मध्ये, मी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला त्याच्यामध्ये म्हटलंय सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी. सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करणार, तर सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी इज इक्वल टू ब्रेकिंग कॅपॅसिटी डिवायडेड बाय √3 इंटू रेटेड व्होल्टेज. इथून तुम्हाला सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर या झाल्या डेफिनेशन्स. याच्या व्यतिरिक्त एक डिफरन्स आहे की जो युनिट नंबर सेकंड मध्ये राहिलेला आहे, तो सुरुवातीलाच घ्यायला हवा होता परंतु त्यावेळेस राहून गेला. तर तो म्हणजे डिफरन्स बिटवीन सर्किट ब्रेकर अँड आयसोलेटर्स. ठीक आहे, सर्किट ब्रेकर आणि आयसोलेटर मधला हा जो डिफरन्स आहे तो आपल्याला पाहायचा आहे. 3 कॉलम तुम्हाला पाहायला भेटतील, सिरियल नंबर, त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर आणि त्याच्यानंतर आहे आयसोलेटर. ठीक आहे, सर्किट ब्रेकरचे टाइप्स आपण पाहिलेले आहेत, आयसोलेटरचं फंक्शन पाहिलेलं आहे. तर फर्स्ट बघा, सिम्बॉल ऑफ सर्किट ब्रेकर तुम्ही असं ड्रॉ करू शकता. आयसोलेटरचा सिम्बॉल एक तर असं ड्रॉ करू शकता किंवा त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड पॉइंट, ऑपरेटेड ऑन नो लोड और नो ऑकरन्स ऑफ फॉल्ट. ठीक आहे, सर्किट ब्रेकर तुम्ही कधी ऑपरेट करू शकता, ऑन लोड वरती ऑपरेट करू शकता, ज्यावेळेस लोड असेल किंवा ज्यावेळेस फॉल्ट ऑफर होईल त्यावेळेस सर्किट ब्रेकर ऑपरेट करू शकता. पण आयसोलेटर जो आहे ऑपरेट ऑन नो लोड कंडिशन किंवा नो करंट कंडिशन, ज्यावेळेस आपल्या लाईन वरती लोड नसेल किंवा त्या ठिकाणी करंट 0 असेल, अशाच वेळेस तुम्ही आयसोलेटर ऑपरेट करू शकता. थर्ड पॉइंट बघा, heavy current is interrupted, arc is produced, hence arc quenching facility is provided. तुम्ही हेवी करंट काय करू शकता, इंटरप्ट करू शकता किंवा आर्क त्या ठिकाणी क्वेंच करण्याची फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते. आपण बघितलेले आहेत जे काय सर्किट ब्रेकर आहेत ते सगळे इन्सुलेटिंग मेड वरती डिपेंड आहेत आणि जे आर्क क्वेंचिंग साठी त्या ठिकाणी आर्क नष्ट करण्यासाठी यूज केलेले असतात. पण आयसोलेटर मध्ये जर पाहायला गेलं आपण तर कुठलीही आर्क क्वेंचिंग प्रॉपर्टी नसते. नो आर्क ड्युरिंग ऑन अँड ऑफ, सो नो आर्क क्वेंचिंग प्रोव्हिजन. कारण आयसोलेटर जो आहे आपण तो नो लोडला यूज करतोय आणि नो लोड जर असेल, करंटच त्या ठिकाणी प्रेझेंट नसेल तर तिथं आर्क त्या ठिकाणी तयार होणारच नाही. आर्क जर नसेल तर त्याला एक्सटिंग्विश करण्याची, नष्ट करण्याची प्रोव्हिजन द्यायची काहीच गरज नाही. तर आयसोलेटर मध्ये ती प्रोव्हिजन नसते. फोर्थ पॉइंट, ऑपरेशन इज इन ऑइल और गॅस चेंबर नॉट विजिबल. हे जे ऑपरेशन आहे म्हणजे सर्किट ब्रेकरचं ते आपल्याला विजिबल नसतं कारण ते क्लोज लूप मध्ये. समजा एमसीबी तुम्हाला बाहेरनं दिसतो का ट्रिप कसा होतो काय होतो, कारण त्याचे कॉन्टॅक्ट त्याच्या आतमध्ये असतात. सेम बाकीचे ऑइल सर्किट ब्रेकर, गॅस सर्किट ब्रेकर आहे, एअर हे स्टेप 6 किंवा व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, हे जे ऑपरेशन आहेत ते नॉट विजिबल असतात, आपल्याला विजिबल नसतात. पण आयसोलेटरचं जर बघितलं, विजिबल ऑपरेशन इन ओपन इयर, जे काही ओपनिंग क्लोजिंग आहेत ते आपल्याला डोळ्यांना दिसू शकतात कारण ते ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये, ओपन एअर मध्ये ते जे कॉन्टॅक्ट आहेत आयसोलेटरचे ते ओपन होतात. त्याच्यानंतर बिग साऊंड ऑफ ऑपरेशन, ज्यावेळेस सर्किट ब्रेकर ट्रिप होतो त्यावेळेस खूप मोठा आवाज येतो आणि इथं मात्र कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही किंवा लेस नॉइज त्या ठिकाणी क्रिएट होतो आयसोलेटर ऑपरेशनच्या ड्युरिंग. कॉस्ट जास्त आहे, एक्सपेन्सिव्ह आहे सर्किट ब्रेकर, आणि आयसोलेटरची कॉस्ट मात्र कमी आहे, इकॉनॉमिकल आहे. नंतर पिरियोडिक मेंटेनन्स इज व्हेरी मच रिक्वायर्ड, कारण सर्किट ब्रेकर ऑपरेशन जर त्या ठिकाणी व्यवस्थित व्हायचं असेल, म्हणजे सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट लॉक व्हायचे नसतील किंवा ट्रिपिंग सिस्टीम त्या ठिकाणी डॅमेज व्हायची नसेल तर त्याचा मेंटेनन्स हा पिरियोडिकली झालाच पाहिजे. त्यामुळे मेंटेनन्सची गरज असते. आयसोलेटरला मात्र मेंटेनन्सची जास्त रिक्वायरमेंट नसते, फक्त क्लिनिंग केली तरी त्याचं मेंटेनन्स सफिशियंट आहे. नंतर ऑक्युपाय मोर स्पेस, सर्किट ब्रेकरला जास्त जागा लागते, आयसोलेटरला जी स्पेस आहे ती कमी लागते. त्याच्यानंतर रिक्वायर स्ट्रिपिंग सर्किट फॉर ऑपरेशन,
सर्किट ब्रेकरला एक एक्स्ट्रा सर्किट त्या ठिकाणी लागतं, दॅट इज ट्रिपिंग सर्किट. मात्र आयसोलेटर हे मॅन्युअल ऑपरेशन वरती त्या ठिकाणी रन होतं, नो ट्रिपिंग सर्किट रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर पुढचे जे पॉइंट आहेत, एक मिनिट मी इमेज जरा ऍडजस्ट करतो. हे पहिले 9 पॉइंट आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर जो काय 10वा पॉइंट आहे, मॅन्युअल ऑपरेशन इन नॉर्मल कंडिशन अँड ऑटोमॅटिकली ऑपरेशन इन फॉल्ट कंडिशन. म्हणजे तुमचा सर्किट ब्रेकर जो आहे तो मॅन्युअली तुम्ही ऑपरेट करू शकता नॉर्मल कंडिशन मध्ये. मात्र ज्यावेळेस फॉल्ट येतो, फॉल्ट काय आपल्याला सांगून येत नाही, अचानक त्या ठिकाणी फॉल्ट होतो आणि ते जे फॉल्ट आहेत ते ऑटोमॅटिकली सेन्स केले जातात आणि मग सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली ऑपरेट होईल, अशी सिस्टीम त्या ठिकाणी असते. त्याच्यामुळे सर्किट ब्रेकर हा मॅन्युअली ऍज वेल ऍज ऑटोमॅटिकली ऑपरेट होतो. मात्र आयसोलेटर जो आहे तो मॅन्युअली आपण ऑपरेट करत असतो, कारण नो लोड कंडिशन आपल्याला माहिती असते मेंटेनन्स कधी करायचा आहे. त्यामुळे मॅन्युअली ऑपरेट करू शकता किंवा एक मेकॅनिकल सिस्टीम त्या ठिकाणी डिझाईन केलेली असते की न्यूमॅटिक प्रेशरच्या साहाय्याने तुम्ही सर्किट ब्रेक आयसोलेटर ओपन आणि क्लोज करू शकता, किंवा इलेक्ट्रिकल मोटर पण त्या ठिकाणी दिलेले असतात, त्या मोटरच्या साहाय्याने आयसोलेटर ओपन आणि क्लोज करू शकता. त्याच्यानंतर टाइप्स आहेत. टाइप सर्वांना माहिती आहेत, एअर ब्रेक सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर, एअर ब्लास्ट, व्हॅक्यूम, SF6, MCCB, MCB, असे बरेचसे टाइप्स आहेत सर्किट ब्रेकरचे. आपण आयसोलेटरचे पण टाइप्स पाहिलेले आहेत, व्हर्टिकल ब्रेक टाइप आयसोलेटर, हॉरिझॉन्टल ब्रेक टाइप आयसोलेटर, पॅन्टोग्राफ टाइप आयसोलेटर. these are the types of circuit breaker and isolators. आणि लास्ट जो पॉइंट आहे, कन्स्ट्रक्शन, कॉम्प्लिकेटेड इन कन्स्ट्रक्शन. सर्किट ब्रेकर जर आपण पाहिला त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स असतात, कारण मीडियम्स आहेत, ट्रिपिंग सर्किट आहे, कॉन्टॅक्ट आहेत, आर्किंग कॉन्टॅक्ट, त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट म्हणजे मेन कॉन्टॅक्ट आहेत, तर हे आर्क क्वेंचिंग मीडियम असतात. त्याच्यानंतर आर्क चेंबर, त्याच्यामध्ये तुम्हाला आर्क रनर पाहायला भेटतील, आर्क स्प्लिटर्स पाहायला भेटतील. हे सगळे प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी केलेले असते. त्याच्यामुळे सर्किट ब्रेकरचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते जास्त कॉम्प्लिकेटेड असतं. मात्र आयसोलेटर जो आहे तो सिम्पल इन कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन सर्किट ब्रेकर अँड आयसोलेटर, की जो आज आपण पाहिलेला आहे, महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 2 मध्ये काय